चला मुलांनो, नवोदयची परीक्षा जवळ आलेल्या 4-5 दिवस परीक्षेसाठी राहिलेले आहेत. आपण नवोदय परीक्षेसाठीचे बोर्ड प्रश्न आणि त्याचसारखे आता परीक्षेला पडू शकतील किंवा त्या प्रकारचे प्रश्न पडू शकतील, अशा प्रकारचे प्रश्न आपण बघूया. बघा, हे सगळे सुरुवातीला पडलेले प्रश्न आहेत सगळे परीक्षेला आणि या प्रकारचे प्रश्न दरवर्षी परीक्षेला पडतात. दशांश अपूर्णांकाची बेरीज आहे. पहिलं गणित आहे, लक्षात घ्या. मग दशांश अपूर्णांकाची बेरीज इथं दिली आहे तुम्हाला 6.6, 6.06, 6.006 आणि 66.6006 यांची बेरीज किती? पर्याय देखील तुम्हाला दिलेले आहेत. बघा, मग आता या ठिकाणी आपण बेरीज करूया. बेरीज करत असताना दशांश चिन्ह उत्तरापर्यंत एकाखाली एक आलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता दुसरा दशांश अपूर्णांक लिहायचा आहे, त्याच्या डाव्या बाजूचं लिहून घ्या, उजव्या बाजूचं देखील लिहून घ्या, पॉईंट द्या. आता तिसरा दशांश अपूर्णांक लिहा आणि शेवटचा बघा 66.6006. त्या सगळ्यांची बेरीज करा. उत्तरापर्यंत आलं पाहिजे, लक्षात ठेवा. पॉईंट एकाखाली एक, दशांश चिन्ह 6, 6, 6, 6 दोन्ही 12, आच्याला 1, 6 चौक 24 आणि 1 25, आच्याले 2, 6 आणि 2 8. बघा, 85 दशांश चिन्ह 2666. हे कुठल्या पर्यायात आहे? बघा, दुसऱ्या पर्यायात आहे. लक्षात आलं कशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 2 आला आहे? समजलं का सगळ्यांना? पुढचं गणित बघा. आता सेम त्याच प्रकारचं गणित आहे, लक्षात घ्या. दशांश अपूर्णांकाची बेरीज दरवर्षी पडतं एक गणित अशा प्रकारचं. करून घेऊ आपण. दशांश चिन्ह एकाखाली एक लिहून घेऊया आपण आणि सगळे अंक बेरीज करताना सुटसुटीत एकाखाली एक मांडा. डबल गणित सोडवायची वेळ आपल्यावर येणार नाही. या सगळ्यांची बेरीज करा. आता 1, 3, 1.123 आणि 14 दशांश चिन्ह 131. बघा, या ठिकाणी आपला एक दशांश चिन्ह लिहायचा राहिला आहे, हा राहिला आहे, लक्षात ठेवा. दशांश अपूर्णांक हा लिहून घेऊया याच्या खाली. बघा, सगळं बघायचं आहे. असा राहिला की कळणारच आहे तुम्हाला, पर्याय नाही आहे. राहिलेला आपण घेऊया आणि उत्तर बरोबर येईल आपलं. अशी चूक होऊ देऊ नका. 1, 1, 3, 2 दशांश चिन्ह 5, 2, 1. बघा, 125 दशांश चिन्ह 2, 3, 1, 1. 125 दशांश चिन्ह 2, 3, 1, 1. उत्तर सगळं बघा बरं का, नाही तर इथं पण 125, इथं पण 125. पुढचं वेगळं आहे, गडबडीत काहीतरी करचाल, लक्षात घ्या. इथं पण 125 आहे. दशांश चिन्हानंतर 23 11 असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3 येतो, लक्षात घ्यायला. पर्याय क्रमांक इथं किती आहे? 126 आहे. बघा, हे सारखंच आहे. सगळं अंक बघा आपल्या उत्तराप्रमाणे आलेत का? 125 दशांश चिन्ह 2, 3, 1, 1. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया आपण लगेच. अशाच प्रकारचा आहे, पडलेला आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी तुम्हाला दिले प्रश्न पडलेला आहे 2020ला. करूया आपण. बघा, या ठिकाणी करूया आपण. 7 दशांश चिन्ह 7 दशांश चिन्ह एकाखाली एक लिहा. 7 दशांश चिन्ह 07 दशांश चिन्ह एकाखाली एक लिहा. 7.007 7 7 0.077. या सगळ्यांची बेरीज करा. 7 7 दोन्ही 14, 7 आणि 1 8, 7 अशी 7 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह 7 चौक 28, आजचे आले 2 आणि 9. बघा, 98 दशांश चिन्ह 7847. 98 दशांश चिन्ह 7847. पर्याय क्रमांक 2 येतो, लक्षात घ्या. समोर सगळ्यांना गणित अशा प्रकारचं बघा. परत पण 2019ला पडलेलं आहे, लक्षात घ्या. सोपं गणित आहे. 1 मार्क आपला परीक्षेमध्ये फिक्स आहे. एकाखाली एक मांडून घ्यायचे आहेत आपल्याला. सगळ्यांची बेरीज करून घ्या. दशांश चिन्ह द्या.
पांचोक 20, 20 आणि 1 21, 5 आणि 2 7, 71 दशांश चिन्ह किती आलं बघा 1105. अशा प्रकारे उत्तर आलं. मग हे कुठल्या ह्याच्यात आहे बघा 71 दशांश चिन्ह 1105 पर्याय क्रमांक 4 मध्ये येतं, लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचं गणित आपण बघूया. 5 नंबरचं गणित आहे बघा. 2,02,000 याला अंकात जर तुम्ही लिहिलं तर पुढीलपैकी काय. आता तुम्ही पर्यावरण वाचू शकता. 2,02,000 इथं तर 200, इथं 200, इथं 2,000, इथं पण 2,000 आहे मागं, पण 2 लाख म्हणते. वाचून बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 2,02,000. जर येत नसलं तर काय करा 2 लाख लिहा. लिहिलं 2 लाख. 2,000 लिहा. यांची बेरीज करा. आलं का. पर्याय क्रमांक 3 सारखं दिसतं का नाही बघा. पर्याय क्रमांक 3 आलं लक्षात. 5 नंबरचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता पुढचं पण असं सोडू आपण. पर्यावरण वाचायला येते तुम्हाला. 5,555 बघा इथं आहे. हां, जर येत नसलं तर 5,500 परत 55 आहे. यांची बेरीज करा. किती ती बेरीज बघा. 5 5 5 आणि 5 बघा. मग 5,555 कुठल्या पर्यायात आहे बघा. चौथ्या पर्यायात. चला आता 6 नंबरचं गणित सोडू आपण. 6 नंबरच्या गणितामध्ये काय आहे. पदावली दिली लक्षात घ्या. मग आपण आधी कंस सोडून घ्यायचे. पहिला कंस सोडून घेऊया आपण बरं का. 5 चोक 20 येते. कंस निघून गेला. भागिले 2 अधिक हा दुसरा कंस सोडून घेऊया आपण. 8 दोन्ही 16 गुणुले 2 अधिक हा कंस सोडूया. 5 दोन्ही 10 गुणुले 3 अधिक 5 हा कंस सोडूया. 5 आलं. आता भागाकार आधी. 2 दोन्ही 4. पुढचं आहे तसं लिहून घेऊ आपण. पायरीनं करूया गणित. बघा आता गुणाकार करा. 2 अधिक गुणाकार करूया आपण यांचा हे आणि हे पण सोडूया. 4 अधिक 5 दोन्ही 10. आता यांची बेरीज करा सगळ्यांची. 2 आणि 4 6, 6 आणि 10 16. पर्याय क्रमांक 3 आला बघा. समजलं का सगळ्यांना गणित बघा. चला आता 8 नंबरचं गणित लिहूया. पदावलीचं गणित आहे, लक्षात घ्या. आता हे रेगी कंसाचं गणित. आता रेगी कंसाचं पडायला लागले बघा नवोदयला. आतला कंस आणि त्यात पण रेगी कंस सोडून घ्यायचा. आपण सगळं आधी मांडणी करून घेऊया. 8 वजा 18 वजा महिरूपी कंस 16 वजा. आता ही सोडू एवढं बरं का. पायरीने जाऊया आपण. 5 वजा 4तनं 1 गेलं किती येणार आहे 3. महिरूपी कंस चौकटी कंस पूर्ण. 8 वजा 18 वजा 16 वजा बघा ह्यांची वजाबाकी किती येते 2. महिरूपी कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण. पुढे 8 वजा 18 वजा 16तनं 2 गेलं किती येतं 14. बघा हा कंस निघून गेला. आता राहिला एकच कंस. कंस सोडवायचा आधी. 18तनं 4 गेलं 4. शेवटची पायरी. 8तनं 4 गेलं 4. बघा पर्याय क्रमांक कुठं येतो बसतो बघा. 4 नंबर कुठे येतो. हा लक्षात आलं का सगळ्यांच्या. बघा हे गणित सावकाश सोडवायचं आहे. प्रत्येक पायरी व्यवस्थित गडबड करायची नाही. 8 नंबरचं गणित झालं, लक्षात घ्या. आता पुढे जाऊया आपण. पदावलीचं आहे बघा. पडलेलंच आहे परीक्षेला बरं का. आपण सोडवतो ती गणित सगळी परीक्षेला पडलेले आहेत आणि दरवर्षी अशा प्रकारच्या पदावलीचं गणित परीक्षेला पडतंय. आता अलीकडे रेगी कंसाचं गणित पडतंय, लक्षात घ्या. 1/13 चौकटी कंस पूर्ण. आता ह्याच्यातला आधी गुणाकार. आता भागाकार तर नाही. गुणाकाराची पायरी करून घेऊ आपण घेऊ. 7 अधिक 5 दोन्ही 10 5 दोन्ही 10 11 आणि 10 110 करून टाकू इथपर्यंत. अधिक 13 दोन्ही 26. ओके 1/13. आता सगळ्यांची बेरीज करूया आपण. बघा 110
26 आणि 7 सगळ्यांची बेरीज किती ते बघा 143 आली गुणुले 143. आता इथे छेद नसतो म्हणजे एक असतो. आता वरचा गुणाकार करा, खालचा गुणाकार करा किंवा गुणाकार चिन्ह असलं तर भागाकार केला तरी चालते. 13 उरलं 1, 13 13 उत्तर आलं. लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1. समजलं का? बघा किती सोपं आहे गणित. दरवर्षी पदावलीचे गणित परीक्षेला पडतं आहे, त्यामुळे पदावली आपल्याला परफेक्ट जमली पाहिजे. लक्षात घ्या. आता 10 नंबरचं गणित बघू आपण. 10 नंबरचं गणित आपण या ठिकाणी बघूया. पदावली गणित आहे, लक्षात ठेवा. आपण अपूर्णांकाची पदावली दिलेली आहे. आधी याचा अपूर्णांक तयार करू. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अपूर्णांक तयार करू. 17 दोन्ही 34 आणि 1 35 छेद तोच लिहायचा भागिले 7/10 गुणुले 33 एके 33 आणि 1 34/33. आता पुढची पायरी करूया आपण. 35 आहे छेद 17 गुणुले 10/7 गुणुले 34/33. आता गुणुले चिन्ह आहे, भागाकार केला तरी चालते. जिकडे भाग जाते तिकडे भाग घालून टाका. 17 एके 17 17 दोन्ही 34 7 एके 7 7 5 35. आता गुणाकार चिन्ह वरचा गुणाकार वरी. अपूर्णांकामध्ये कसं असतं, वरचा गुणाकार वरी खालचा गुणाकार खाली. 5 10 50 50 दोन्ही 100 छेद 33. 100/33 कुठं आहे का बघा. 100/33 कुठंच नाही. मग काय करायचं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं. एवढ्यावरच थांबायचं नाही, उत्तर नाही म्हणून सोडून द्यायचं नाही बरं का. 33 त्रिक 99 उरलं 1 छेद आहे तोच लिहायचा. बघा 3.1/33 कुठं आहे का बघा. पर्याय क्रमांक 1 मध्ये तुम्हाला दिसेल. समजलं का गणित. बघा इथं भागाकार म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा असं लक्षात ठेवा. ते ना भागाकार म्हणजे गुणाकारच करायचा, पण तो अपूर्णांक दुसरा उलट करायचा. पडले लक्षात घ्या. 2021ला पडलं हे सुद्धा गणित. आता पुढचं सुद्धा बोर्डाचंच गणित आहे. रेखी कंसाचं मगाशी एक आपण सोडवलंयच. इथं सुद्धा आपल्याला रेखी कंसाचं गणित आता पडलेलं आहे. लक्षात घ्या. आपण सोडवूया. 11 नंबरचं गणित आहे. मग आता सोडवू आपण डायरेक्ट. आता आपण रेखी कंस सोडू बरं का. 10 त्रिक 30. बघा इथं किती आलं 30. 10 त्रिक 30 50मधनं 30 गेलं 20 आलं. 20 करू आता. हे संपला, कंसच काढून टाकला आपण. आता ही महिरूपी कंसाच्या आतच आहे. 100 वजा 20 राहते. ही पण सोडून टाकू. 100 वजा 20 80 80 आलं. आता इथं 400 भागिले 80 झालं. यांचा भागाकार करू. 0ला 0 गेलं 8 पंचे 40 म्हणजे 80 5 400 लक्षात ठेवा. ओके. आता बघा राहिलं काय पुढे. 10 10 10 10 100 अधिक 5 आहे. उत्तर किती येते बघा. मग 100 आणि 5 105. वा डायरेक्ट पायरी करून आपण सोडवलं. पायऱ्या न करता तिथल्या तिथं सोडवलं. पर्याय क्रमांक 4 आलं. समजलं का बघा सगळ्यांना. ओके. 12 नंबरचं गणित बघू आपण. सेम पदावलीच आहे, पण अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. आपण त्याचं अपूर्णांकात रूपांतर करू. 8 पंचे 40 आणि 3 43/8 गुणुले 8 8 64 आणि 1 65 लक्षात घ्या. वरचा अधिक करायचा वजा 8 त्रिक 24 आणि 1 25/8 गुणुले 8 पंचे 40 आणि 5 45/8. चला आता गुणाकार मोठा येते लक्षात घ्या. करून घेऊया आपण बरं का. मग यांचा गुणाकार केल्यावर किती आला 2795 छेद 64 वजा यांचा गुणाकार 1125/64 असा गुणाकार येते. मग छेद समान एकदा घ्यायचा, यांची वजाबाकी करू आपण. 1670 आलं. छेद 64 यांचा भागाकार करा. आता एक मिनिट ना.
65 3 2 न घालूया. बे त्रिक 6 बे 2 4 बे 8 16 बे त्रिक 6 बे 0 0 आणि 2 न घालूया. बे 1 बे बे 6 12 बे 4 8 बे 1 बे बे 5 10. आता 415/16 16 1 16 16 2 32 उरलं 9. किती आलं बघा 16 16 2 32 8 आणि 9 उरलं 95 झालं. 16 पंचे 80 16 पंचे 80 आलं. लक्षात 16 पंचे 80 उरलं किती बघा 16 96 मोठं होतं या ठिकाणी. बरं मग आता एक मिनटं या ठिकाणी काहीतरी बघू दुसरा भाग घालूया आपण या ठिकाणी. एक बे 12 बे 4 8 बे 1 बे बे 5 10 बरोबर आहे की 415. मागं एकदा रिटर्न घालूया. बे त्रिक 6 बे 2 4 बे 8 16 उरलं 1 बे बे त्रिक 6 उरलं बे 5 10. हां इथं चुकलं लक्षात घ्या बरं का. आता किती आलं मग 835. बघा तुम्हाला तुमचा गोळ होईल. आपण दुसरा इथं भागाकार करूया. 1670 भागिले 64 बे त्रिक 6 बे 2 4 बे 8 16 बे त्रिक 6 बे 5 10. आता काय एक विषम समसंख्या झाली. मग 32नंच भाग घालावा लागतो डायरेक्ट. आता 32 1 32 32 2 64 बघा. 83 मधनं 64 गेलं किती राहते बघा. 13तनं 4 गेलं 9 8तनं 7 गेलं 119 राहिलं म्हणजे 195 झालं. आता 32चाच पाडा बघावा लागते आपल्याला. 6 भागितलं बघा. एक 6 2 12 येते. बघूया घालून बघूया बघा. आता 6 गुणू आपण. 6 2 12 6 3 18 आणि 19 192 आलं. 195च्या जवळ आहे. 7 केलं तर जास्त होईल. आता उरलं 3 उरलं 95 आहे. घेतलं 0 लक्षात. आता काय भाग जात नाही लक्षात घ्या 32न. म्हणजे दशांश अपूर्णांकात इथं पुढे उत्तर येते. पण जर पर्याय बघितलं तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी 26 आहे. आज पुढचं काय जायची का नाही. जवळपास उत्तर येईल म्हणलं आहे. म्हणजे उत्तर किती आलं 26. लक्षात आलं सगळ्यांचं. ओके. पुढे आणखी एक पदावले आपण सोडून घ्या. 2020ला पडलेलं गणित आहे लक्षात घ्या. बघा आधी कौन सोडवायचा बरं का. डायरेक्ट सोडवू आपण. 67 42 42 आणि 13 करा. इथे येत आहे बघा 55 आलं. आता इथं 11 3 33 म्हणजे गणित कसं तयार होते बघा. आता 3 परत इथं 55 आलं कंस आहे भागिले 33. ओके. आता ह्याचा भागाकार आधी करायचा असतो पण भाग काही जात नाही. आधी गुणाकार करून घेतला तरी चालतंय. मग किती येते बघा 3 5 15 3 15 आणि 16 भागिले 33 आलं. 165 भागिले 33 उभं करू आपण. आता बघा 5 3 15 5 न 33ला गुणलं तर किती येते बघा. डायरेक्ट 3 वगैरे घालवण्यापेक्षा 11 पण जाते बघ. 11 3 33 11 1 11 11 5 55 3 1 3 3 5 15 5 कुठं दिसते का बघा. 5 कुठं दिसत नाही उत्तरामध्ये. आपलं इकडलं राहिलं लक्षात घ्या. या ठिकाणचं आपण आधी सोडून घेऊ बरं का. ही पायरी बरोबर आहे आपली. ही पण बरोबर आहे. इथं काय येते फक्त बघू आपण. आता 4 2 8 12 8 गेले 4 किती आले 4 आले लक्षात घ्या. पुन्हा सोडू परवणं आपण गणित बघा. आधी 6 7 42 आणि 13 65 बरोबर आहे की 42 आणि 13 65.
सॉरी 55 हां. ओके, हे गुणून पण टाकू आपण आता, काय अडचण येत नाही आपल्याला, गुणून पण टाकू. 3 5 15, 3 15 1 16, 165 येत आहे. भागिले 11 3 33 वजा 4 2 8 आधी गुणाकार करायचा. 12तनं 8 गेलं 4. आता वजा भागाकार आधी करायचा बरं का आपल्याला. बघा 33. आता इथं आपण करत होतो, इथं करूया अनेक सेपरेट. 11 3 33, 11 1 11, उरलं 5, 11 5 55, 3 1 3, 3 5 15, 5 वजा 4 राहिलं. मग 5 वजा 4 किती येतं? 1. बघा पर्याय क्रमांक 1 आला, 2 आला. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता आपण पुढील घटक बघूया, पुढील प्रश्न बघूया. पडलेलाच आहे, लक्षात घ्या. अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेत पडतच आहे. बघा या ठिकाणी 9 7 0 आणि 4 या अंकाचा वापर करून 4 अंकाची मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्यातले तफावत किती म्हणले. मग आपण मोठी आधी संख्या तयार करू. 9 7 4 0. परत लहान संख्या करू. 4 0 7 आणि 9 यांची वजाबाकी करा. 10तून 9 गेलं 1, 14तनं 8 गेलं 6, हातच्या परत दिला. 7तनं 1 गेलं 6, 9तनं 4 गेलं 5. 5661 कुठं आहे का बघा, शेवटच्या पर्यायात आहे बघा. ओके, चला पुढचं गणित बघूया आपण आता. पंधरा नंबरचं गणित बघू. बघा आता 9 6 आणि 0 अंकापासून तयार केलेली 3 अंकी मोठ्यातली मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्याचा गुणाकार किती. मोठी संख्या तयार करू आपण आल्या. 9 6 0 ही मोठी संख्या तयार होईल आणि 3 अंकी लहान संख्या 6 0 9 होईल. यांचा गुणाकार करायचा आहे पोरांनो. गुणाकार करू आता. 9 0 0, 9 7 54, 4 5 99, 81 आणि 5 86. 0 लिहू दशक स्थानचा आणि 0नं गुणूया. बरं, आता शतक स्थानचं 0 लिहूया आणि 6नं गुणूया. 6 0 0, 6 7 36, 6 9 54, 54 आणि 3 किती येतं आहे? 57 येतं आहे. यांची बेरीज करा. 5,84,640. 5,84,640. समजलं गणित सगळ्यांना? ओके, पुढची 15 गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. बघा या गणिताचा सराव करा, बघा आणि या प्रकारचे गणित 1 1 2 2 सोडवा देखील.